रूपश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याला ग्रीन मूग सँडविच करून दाखवणार आहे। ग्रीन मूग सँडविच करण्यासाठी काय साहित्य लागणार आहे आपण पाहूया। 1 तास भिजत ठेवलेली 3 वाट्या हिरव्या मुगाची डाळ घेतलेली आहे। 1 वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची, 1 वाटी किसलेले गाजर घेतलेले आहे, 1 वाटी किसलेला बीट घेतलेला आहे, 1 बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, 4 ब्राऊन ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत। ब्राऊन ब्रेडच्या कडा कापून घेणार आहे। अशाच प्रकारे बाकीच्या ब्रेडच्याही कडा कापून घेणार आहे। ब्रेडच्या कडा कापून झालेल्या आहेत। मिक्सर जारमध्ये 1 तास भिजत ठेवलेली हिरव्या मुगाची डाळ घालणार आहे। 2 लसूण पाकळ्या, अद्रक तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून जिरे, चवीनुसार मीठ घालणार आहे। थोडेसे पाणी घालून हिरव्या मुगाची पेस्ट करून घेणार आहे। हिरव्या मुगाची पेस्ट तयार झालेली आहे। बाउलमध्ये काढून घेणार आहे। हिरव्या मुगाच्या पेस्टमध्ये 1 चमचा चणा डाळीचे पीठ घालून मिक्स करून घेणार आहे। चवीनुसार मीठ घालणार आहे। बाउलमध्ये 1 वाटी किसलेले गाजर घालणार आहे। 1 वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची घालणार आहे। 1 वाटी बारीक किसलेले बीट घालणार आहे। 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट घालणार आहे। सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहे। 1 टीस्पून चाट मसाला पावडर घालणार आहे। चवीनुसार मीठ घालणार आहे। 3 चमचे व्हेज मेयोनीज घालून मिक्स करून घेणार आहे। सँडविचचे सारण तयार झालेले आहे। ब्रेड स्लाइसला गाजर बीटाचे सारण लावून घेणार आहे। सारण लावून झालेले आहे। त्यावर चीज स्लाइस ठेवणार आहे। दुसरा ब्रेड ठेवून हिरव्या मुगाची पेस्ट लावणार आहे। ब्रेड स्लाइस हिरव्या मुगाच्या पेस्टमध्ये डिप करून घेणार आहे। पॅन गरम झालेला आहे। 1 चमचा बटर घालणार आहे। ग्रीन मूग सँडविच घालून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेणार आहे। क्रिस्पी ग्रीन मूग सँडविच तयार झालेले आहे।